चला आपण या सामन्याला इथे सुरुवात करतोय. चला बघा बॅटर्स तयार राहायचे आहेत आमचे दोन्ही पंच. आपल्याला सुद्धा विनंती असेल पंच गेला ना नाही ना तो मयूर बोल ना बाबा. मैच हुए ना. एक मिनट दादा. मयूर दा. दो मैच हुए. तीसरा मैच स्टार्ट ए बाबू ओय ओय पाण्याची बाटली भरी आणि ते दादाला दे. अभी 4 ओवर आज तेच ते दादाला देस तर पटकन. तर मॅच ऑन होते मैदानामध्ये. दोन्ही बॅटर मिनेश कारिवली संघाचे मैदानामध्ये आलेले आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये इथे. बॉलर कोण आहे भाई? जरा ध्यान देतो क्योंकि मेरे को ना स्कोरिंग भी करना पड़ेगा आणि कॉमेंट्री पण करायची आहे. तू ना फक्त मला व्यवस्थित सांगत जा. मला माईकवर पण लक्ष दे. म्हणजे तुम्ही पण लक्ष द्या ना भाई. ये कौन है? ये दोनों बता. यश आणि अक्षय. यश आणि अक्षय. यश स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. तर गोलंदाजीसाठी तयार होतोय गोलंदाज रोहित. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी भिवंडी इमर्जिंगचा. इथे मात्र सन्मान दिलेला आहे पहिल्या चेंडूवरती. अशा रीतीने संघाचं खातं ओपन होतंय. मिनेश 11 कारिवली संघाचं खातं ओपन होतंय. यश याचं गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज रोहित. गोलंदाज रोहित इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलं नव्हतं. एक धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 2. दोन्ही फलंदाज आपलं खातं ओपन करताना दोन चेंडू 2 धावा. हो रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दोन्ही 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पिसे आणि दापोडे दोन्ही संघ आपण यायचं आहे. विनंती असेल आपल्याला. पिसे विपक्ष दापोडे. द्रिया दापोडे विपक्ष विहाना पिसे. सुंदर फटका होता. चेंडू जयतोय तो 6 धावांसाठी षटकार. यशच्या बॅटमधून येतोय हा षटकार. चांगली सुरुवात इथं आता म्हणावी लागेल टीम मिनेश 11 कारिवली. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा हा संघ यांच्या गावातील हा या नावाचा संघ ग्रामीणमध्ये खेळला होता. अंतिम मॅचपर्यंत गेला होता त्या दिवसाचा. मात्र साईस्पोर्ट खारबाव या संघाने त्यांना पराभूत केलं. एक गाव एक गट तो सुद्धा मजबूत संघ आहे. इथे मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईटचा इशारा येतो. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 9.
चांगली सुरुवात आता म्हणावी लागेल इथे मिनिश 11 कारिवली या संघाची. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मिनिश पाटील. पुन्हा एकदा चेंडूला स्ट्रोकला चेक केलं होतं. चेंडू शॉट कव्हरच्या रिजनला आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण समाजसेवेचे कार्यक्रम पाहत असतो. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मिनेश पाटील कारेवली गावचे. इथे गोलंदाज तयार. वैयक्तिक पहिले षटक चालू आहे. धावसंख्या झालेली आहे ती 11 सॉरी. धावसंख्या 10 आहे. बघा थोडंसं आम्ही करेक्शन करतोय इथे. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. मोठी अपील लाऊड अपील मात्र पंच फेटाळून लावतायत. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली 10. कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यामध्ये यश आलेला नाही आहे तो दापोडे संघाला. इथे सुरुवात चांगली म्हणावी लागेल कारण की कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे तो मिनेश कारिवली संघाचा. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि आम्हाला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. आज बिझी शेड्यूल असणार आहे. आमचा गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी यज्ञेश सामना करेल तो यश, ज्याने आतापर्यंत एक षटकार ठोकलेला आहे. नॉन स्ट्राईक केलेला बॅट्समन अक्षय खेळतोय 1 धावांवरती आणि यज्ञेश खेळतोय 8 धावांवरती. एक अवांतरच्या रूपामध्ये धाव आली होती. धावसंख्या 10. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज यश सामना करेल. षटकार ठोकला आहे एक. यशच्या बॅटमधून चेंडू खिचून मारण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव पूर्ण. 1 धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 11. संत क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झालेली आहे मिनिश 11 कारिवली संघाची. बॅटर तयार. मोठा फटका. जातोय सीमा पार. षटकार. हॅलो. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय हव्यामध्ये. यावेळेस मात्र चेंडू षटकारासाठी 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाज अक्षय याच्या बॅटमधून. धावसंख्या आता इथे येऊन जाते ती सरसावते डायरेक्ट 23 वरती. 3 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज यज्ञेश याने. थोडंसं खर्चिक इथे ठरताना गोलंदाज यज्ञेश. आज आमचा VIP डायज गजबजलेला कारण का स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आज. पुन्हा एकदा षटकारांच्या हॅट्रिक वरती आणि षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करताना फलंदाज अक्षय. धावसंख्या होते 29 आणि भिवंडी इमर्जिंग मध्ये ही दुसरी षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करताना फलंदाज अक्षय. सुरुवातीला बांधून ठेवलं होतं अक्षय याला, मात्र एक जबरदस्त बॅटर आहे अक्षय ज्याच्या बॅटमधून येते षटकारांची हॅट्रिक. यश मॅन फ्रॉम कोपर आणि अक्षय मॅन फ्रॉम कारिवली. जबरदस्त फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे.
अक्षय खेळतोय 19 धावांवरती, यश खेळतोय हा 19 धावांवरती है ना. अक्षय 19 धावांवरती खेळतोय. बघा सुरुवातीचे 2 षटकांसाठी तुम्हाला नवीन चेंडू देण्यात येईल, याची नोंद घ्यायची. 2 षटकानंतरच जुना चेंडू असेल. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पंचांकडे, पंच अपील फेटाळून लावतायत. चेंडू जातोय निर्धाव. इथं मात्र चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. यज्ञेशाच्या माध्यमातून धाव संख्या थांबलेली 29. ध्रेया 11 वीर तानाजी दापोडे तसेच विहाना पिसे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, चेंडू हवेत आहे लॉंग लेगच्या रिजनला आणि इथे झेल सुटतंय. सोपं नसतं दुपारच्या सत्रामध्ये झेल पकडणं. तुमच्या डोळ्यावरती कधी कधी सूर्य देखील येऊ शकतो. फिल्डिंग सोपी नाही आहे दुपारच्या सत्रामध्ये, उन्हाच्या सत्रामध्ये. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्ती मजबूत स्थितीमध्ये जाताना मिनेश 11 कारिवली धावसंख्या होते 30, बिनबाद 30. चांगली सुरुवात इथून म्हणावी लागणार आहे आपल्याला. मिनेश कारिवली संघाची सुरुवातीचे जे 3 चेंडू होते ना रोहित्याचे, त्यावरती कुठल्याही प्रकारचा मोठा फटका दिला नव्हता. त्यानंतर मात्र जी सुरुवात झाली ना तिथून येणारे 9 चेंडूंमध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते यश आणि अक्षयची. यश मॅन फ्रॉम कोपर, अक्षय मॅन फ्रॉम कारिवली, दोन्ही बॅटर. भिवंडी इमर्जिंगचा हा तिसरा सामना आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत जे षटकार लागलेले आहेत ते 226 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 94 चौकार. एक सक्सेसफुल टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजक अभिमन्यूजी तारे आणि हरिदादा जोशी यांच्या माध्यमातून जय बजरंग चषक 2025 हा महासंग्राम प्रकाश धोतातील क्रिकेट सामने डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये मोठं आयोजन. नवीन गोलंदाज येतोय तो राहुल. पुन्हा एकदा तिसरं षटक चालू आहे. गोलंदाज राहुल. बघा पिसे संघ आणि दापोडे संघ ग्रामीण पूलमधील सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, इनिंगच्या अंती जर आपण इथे आले नाही तर आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल. इथे मात्र मोठा फटका, चेंडूला पाठवून दिलेला आहे. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्या उसळते ती 36 वरती. डीजे दीपेश हे सुद्धा आता तयार झालेले आहेत, चार्ज झालेले आहेत. स्वतःला चार्ज करून ठेवायचे त्यांना आज, कारण का आज अंतिम दिवस आहे. धावसंख्या 36, त्यामध्ये 26 धावा. वैयक्तिक अक्षय याच्या गोलंदाज तयार राहुल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धाव. 1 धावेनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 37. चांगली बॅटिंग बॅटर अक्षय याच्या माध्यमातून, चांगली बॅटर यश याच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज आता चांगली फलंदाजी करताना इथून हा 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. भिवंडी इमर्जिंगचं गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शप्पा लावून केल्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. त्याचा आत्तापर्यंत तरी 21 आई ही मिनेश 11 कारिवली संघाला पावलेली. ज्या प्रकारे फलंदाजी त्यांच्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे.
6 षटकार आमच्या ऑफिशियल स्कोरर मयूर भोईर सांगत आहेत. या इनिंगमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे षटकारांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. मागील 3 दिवसांमध्ये 230च्या वरचे षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. काल लेट नाईट सत्रामध्ये सुद्धा खूप षटकार काल आपल्याला दीपेश माळी याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र भीट होते. आता निराश होता फलंदाज यश. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा अवांतर, इथं मात्र धाव पंचांचा व्हाईटचा इशारा. या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 44. कुठल्याही प्रकारचा इथून गडी बाद करण्यात यश आलेला नाहीये. बघा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कुठलीही पार्टनरशिप ही 50 धावांपर्यंत गेलेली नाहीये. पहिली पार्टनरशिप येते का? इथे मात्र सुंदर फटका, चेंडू होता गॅपच्या रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण, तिथे सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, थोडंसं वाईट थ्रो होता मात्र चांगला कमबॅक. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तींची धावसंख्या झालेली आहे ती 45. बिनबाद 45. प्रति षटकामध्ये 15 धावांची सरासरी इथे ठेवलेले मिनिश 11 कारिवली संघाने. ध्रिया 11 वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन आणि आई गावदेवी विहाना पीसी टीमचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस करणार आहोत. 3 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या झालेली आहे ती 45. प्रति षटकामागे 15-15 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती रोहित याने, 10 धावा दिल्या होत्या. त्यानंतर यज्ञेश याने मात्र 20 धावा खर्च केल्या. राहुल याने सुद्धा 15 धावा खर्च केल्या. आता वैयक्तिक पहिला आणि संघाटी शेवटचं षटक दीपेश. पाहूया दीपेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 45 लॉस ऑफ 0 विकेट. 50 धावांची पहिली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते का या स्पर्धेची? आतापर्यंत झालेली नाहीये कुठलीच 50 धावांची पार्टनरशिप. ओ खराब चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या 46. कुठल्याही प्रकारचा गडी बाद नाहीये. सुरुवात खराब करताना इथे दीपेश, यंग खेळाडू आहे दीपेश, चांगला ॲक्शन आहे. थोडी थोडी आय थिंक मलिंगाची ॲक्शन आठवताना. हो येस मलिंगा. निर्धाव जातोय चेंडू ॲक्शन मध्ये. लसित मलिंगा यांची थोडीशी झलक पाहायला मिळताना. साईडम गोलंदाजीसाठी हरेश मालवावकर हे सुद्धा एक जबरदस्त साईडम गोलंदाज आहेत या गावचे. मागच्या मॅच मध्ये ते 12th मॅनच्या भूमिकेमध्ये होते. दीपेश, खराब चेंडू, फायदा घेता आलेला नाहीये. खराब चेंडू होता, खूप वेळ होता, खूप म्हणजे इतका वेळ होता की मोठा फटका आला असता, मात्र फायदा घेता आलेला नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो, इथे चांगल्या चेंडूवरती षटकार येतो तर कधी कधी खराब चेंडू सुद्धा डॉट निघून जातो. धावसंख्या 47. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. सुरुवातीचे 2 चेंडू जे आलेत ना, पहिला वाईट होता, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर 1 धाव. चांगली गोलंदाजी. 47. आता मात्र धडाकेबाज फलंदाज अक्षय. अक्षय पुन्हा एकदा सुंदर चेंडू. या ओव्हरमध्ये थांबवून ठेवलेल्या दोन्ही फलंदाजांना गोलंदाज दीपेशने. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत देण्यात आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी इथे. शेवटचं आणि अंतिम षटक टाकणाऱ्या गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे. गोलंदाज तयार. मोठा फटका येतोय का? पुन्हा एकदा सुंदर फटका होता, चांगला फटका होता. चेंडू लॉंग ऑनच्या रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, चांगला गॅदर केलेला आहे. एकच धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 48 वरती. बघा शेवटचं षटक असतं, स्लॉगवरचं षटक असतं, हाणामारीचं षटक असतं. मात्र तुमचा एक मुख्य गोलंदाज जर त्या षटकामध्ये गोलंदाजी करत असेल ना, तर निश्चितच धावा थांबतात. त्याच्या प्रत्यक्ष इथं दाखवताना
पुन्हा एकदा इथे खराब चेंडू होता आणि इथे मात्र पुरेपूर फायदा घेताना फलंदाज यश यावेळेस मात्र खूप वेळ होता, त्याला भिडकावून दिला 6 धावांसाठी षटकार. आता मात्र कुठल्याही प्रकारची नवीन चेंडू फेकायचे, त्याला सॉरी दुसरा चेंडू फेकायचे आणि या स्पर्धेतील पहिली 50 धावांची पार्टनरशिप कंप्लीट झालेली, धावसंख्या 54. दोन्ही जबरदस्त बॅटर. बघा आतापर्यंत कुठलेही संघाने हा कारनामा केलेला नाहीये की बिनबाद संघ हा पूर्ण इनिंग कंप्लीट करतो का, पाहूया. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि चूक करतोय इथे क्षेत्ररक्षक, जज करता आलेलं नव्हतं आणि अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्ती अंतिम मिनेश 11 कारिवली संघ धावसंख्या होत आहेत त्या 58 आणि 59चं टार्गेट इथे ठेवण्यात आलेलं आहे ते दापोडे संघाविरुद्ध आणि पहिला संघ ठरतो या स्पर्धेचा ज्याने कुठल्याही प्रकारचा गडी बाद होऊ दिलेला नाहीये. तसेच दापोडी संघ सुद्धा पहिला संघ ठरतोय ज्यांनी कुठल्याही प्रकारचा गडी बाद केलेला आहे. मात्र मित्रांनो क्रिकेट आहे, इथे जरी तुम्ही चांगला खेळ केला असेल ना तरी अंतिम क्षणी काय होऊ शकतं हे सांगू शकत नाही. वळतं टॉस काढे खेळणारे संघ आहेत ग्रामीण पूलमधून विहाना एंटरप्राइजेस, विपक्ष ध्रिया 11 दापोडे. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आपण सन्माननीय सुरेंद्र रमाकांत गुलवी माजी नगरसेवक यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. तसेच संतोष तरे यांना नुकतंच ओल्ड इज गोल्ड 40+ माध्यमातून सदस्यपद हा मिळालेला आहे, त्यांना आपण बोलूया आपल्या टॉस बॉक्समध्ये. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करत आहोत. सन्माननीय पाहुणे सुरेंद्र गुलवी साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहतोय संतोषजी तरे. असंही तुम्हाला टॉस माहिती आहे, मात्र पुन्हा एकदा आपण दाखवत आहोत. भाविक मंडप अँड डेकोरेटर्स आणि त्याचबरोबर डीजे दीपेश असा कॉल आहे आणि आलेल देखील तेच आहे. हा डीजे दीपेश बसून घ्यायचा आहे पाहुण्याने व्यासपीठावर. सर्वप्रथम नाणेफेकी जिंकलेली आहे टीम दापोडी टीम संघाने. काय निर्णय आपला? क्षेत्ररक्षण पूर्ण तयारीमध्ये आलात या स्पर्धेमध्ये. पुन्हा आज फायनलचा दिवस आहे, तर किती धावणं रोखण्याचा प्रयत्न असेल पीसी टीम संघाला? 40 पर्यंत. सामना रंगतदार होईल. हो नक्की. आपल्या सगळ्यासाठी शुभेच्छा. नक्कीच विनय पाटील खऱ्या अर्थाने खूप चांगला क्रिकेट खेळलेला. आता आपण या स्पर्धेमध्ये कसं फील करतो? आज फायनलचा दिवस आहे, टीम पूर्ण आज आलेली आहे की काही खेळाडू येणं बाकी आहे? पूर्ण आलेली आहे. कसं वाटलं हरी जोशी आणि अभिमन्यू तरी यांचा हा शो? खूप चांगला आहे. समोर दापोडी टीम आहे, टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंग करायची आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुझा? 50 ते 60. एक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. विनय पाटील होता आपल्या सोबत. मित्रांनो नाणेफेकी जी आहे टीम ध्रिया 11 वीर तानाजी दापोडे टीम संघाने जिंकलेली आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आई गावदेवी पीसे अर्थात विहाना एंटरप्राइजेस टीम संघाला. इथे आपण बॅटिंग करताना बघणार आहोत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स मयूर पाटील. धन्यवाद संदेश पाटील. तर मोठ्या धावसंख्येचं आव्हान इथं ठेवलेल्या मिनेश 11 कारिवली संघाने दापोडे संघा विपक्ष 58 धावा दुपारच्या सत्रामध्ये चेस करायचे आहेत. आव्हान थोडंसं मोठं आहे, मात्र इम्पॉसिबल नाही आहे. धावा चेस होऊ शकतात. प्रति षटकामागे 14.50 ची सरासरी गाठावी लागणार आहे ते दापोडे संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये दिशांत आणि सुजल अशी ही जोडी. पहिल्या दिवसाचा विचार जर आपण केला तर पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये 65 षटकार लागले होते, 33 चौकार. दुसऱ्या दिवसामध्ये 69 षटकार आणि 39. आजच्या या तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाच्या सुरुवातीमध्ये या स्पर्धेमध्ये जवळजवळ 230च्या वर षटकार लागलेले आहेत आतापर्यंत. 59 टू विन. ओम साई दापोडे गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज अक्षय
ज्यांनी जबरदस्त फलंदाजी केली होती. आपल्या संघासाठी त्याने धावा काढल्या होत्या. 27 धावा काढल्या होत्या आणि यश याने सुद्धा आपल्या संघासाठी ज्या धावा केल्या होत्या त्या एकोणतीस धावा काढल्या होत्या आपल्या संघासाठी आणि यश याने 26 धावा काढल्या होत्या. तोच गोलंदाजीसाठी तयार येतोय गोलंदाज ऑलराऊंडर अक्षय. सुजल आणि दिशांत स्ट्राईक वरती. सुजल नॉन स्ट्राईक एंडला दिशांत. गोलंदाजीसाठी तयार होतोय अक्षय. 58 धावांचा टार्गेट कर. चला अक्षय स्पीडअप करायचंय. गोलंदाजी तयार. गोलंदाज आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचा दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू अक्षय घेऊन सामना करेल सुजल. मारण्याचा प्रयत्न आणि ज्या प्रकारची सुरुवात हवी होती तशी सुरुवात इथे करून देताना सुजल. पहिला चेंडू आणि पाठवलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. सुंदर फटका आणि चेंडूला भिडकावून दिला होता 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका इथे पाहायला मिळाला आपल्याला फलंदाज सुजल याच्या बॅटमधून आणि चांगली सुरुवात करून देताना ज्या प्रकारची सुरुवात हवी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अखूड चेंडू टाकला होता. चेंडू हवे ते चांगला जज केला. तिथे सोपं नसतं अशा प्रकारचं झेल पकडणं आणि तोपर्यंत 2 धावा संधी होती. 2 धावेने संघाची धावसंख्या पूर्ण होते ती 8 वरती. चांगली सुरुवात दापोडे संघाची. कुठल्याही प्रकारचा गडीबाद करण्यात त्यांना यश आला नव्हता. मात्र इथून त्यांना जी फलंदाजी करावी लागणार आहे ना, गोलंदाजी सपशेल अपयशी ठरली. फलंदाजी इथे मात्र त्यांना सक्सेसफुल करावी लागणार आहे. 58 धावा करायचे आहेत आणि तिथून 59 धावा करायचे आहेत. सॉरी, अजून 51 धावा हवे आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. मात्र बाउंड्री मोठी आहे. सोपं नाही आहे क्लिअर करणं आणि इथे गडीबाद. बघा हाच फटका जर स्क्वेअर लेगच्या रिजनला असताना तर कदाचित चेंडू सीमा पार झाला असता. मात्र काऊ कॉर्नर मिड विकेट एक क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये असं जे ग्राउंडवरती एरिया असतात ना की जे क्लिअर करणं सोपं नसतं. लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग सोपं असतं कधी कधी. मात्र मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन, लॉंग ऑफ हे सोपं नाही आहे क्लिअर करणं. नवीन बॅटर येतो मध्ये जीत. जीत जीत न्यूमॅन इन जीत. बघा काम तर केलेलं आहे पहिल्या बॅटरने. दुसऱ्या बॅटरला सुद्धा तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. चेंडू जातोय निर्धाव. चांगला कमबॅक इथे म्हणावं लागेल. सुरुवातीचे षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगला कमबॅक. गोलंदाज तयार. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकताना डेड चेंडूचा इशारा. चांगलं स्पर्धेचं आयोजन आपल्याला जय बजरंग मित्र मंडळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक मोठा मेगा इव्हेंट भिवंडी इमर्जिंग असो, ग्रामीण असो, दोन्ही फॉर्मॅटमध्ये. पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलेला आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह. चेंडू जात आहे लॉंग ऑनच्या रिजनला. एक धाव पूर्ण आणि 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 9. एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. यानंतर विहाना पिसे विपक्ष ड्रेया 11 दापोडे. त्यानंतर या मॅचचा विजेता संघ विपक्ष राहणार अशी मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. रिग्नेश राहणार विपक्ष चालू मॅचचा विजेता संघ भिवंडी इमर्जिंग मधून. धावसंख्या आहे ती. कट केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा पॉइंटच्या रिजनला, शॉर्ट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 1 धाव आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. आणि पहिल्या षटकाची समाप्ती आणि ती धावसंख्या आहे ती स्कोर कार्ड वरती
11. 1 बाद 11. सुरुवात चांगली झालेली आहे, कारण का अशाच प्रकारची सुरुवात काहीतरी आपल्याला पाहायला मिळाली होती मिनेश कारिवली संघाची. मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारचा गडीबाद केला नव्हता, कुठल्याही प्रकारचा त्यांचा गडीबाद झाला नव्हता. इथे गडीबाद झालेला आहे, मात्र त्यांच्याहून जास्ती एक धाव काढलेली. क्रिकेट आहे मित्रांनो, इथून धावा बनवूही शकतात किंवा धावा थांबवूही शकतात. क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज संघासाठी दुसरं आणि स्वतःसाठी पहिलं वैयक्तिक, पहिलं सांघिक दुसरं. अनिकेत सामना करेल तो बॅटर दिशांत. एक गडी बाद झालेला आहे सुजलच्या रूपामध्ये, ज्याने 8 धावांचं योगदान केलं होतं. आता दोन्ही फलंदाज मैदानामध्ये, दिशांत आणि जीत. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे इथून. खरं का जे आव्हान आहे ते मोठं आहे, सोपं नाही आहे दिशांतसाठी, सुजलसाठी, जीतसाठी. चला गोलंदाज, खूप उशीर होते, प्लीज सहकार्य करायचंय. यानंतर विहाना पिसे विपक्ष ध्येया 11 दापोडे, धीरज तारे पुरस्कृत संघ. आपटलेला चेंडू आणि चेंडू पाहूया हवेत आहे आणि इथे मात्र षटकार. बघा अशाच प्रकारचा काहीतरी फटका होता. एक क्रुशियल मॅच होती, मात्र दापोडे संघाच्या प्रितेश याने त्या साईडला जाणारा षटकार अडवलेला होता आणि तिथून मॅच ही पूर्णपणे फिरली होती. दिशा त्याच्या बॅटमधून हा षटकार येते, चांगला फटका आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 17. अशाच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे फलंदाजी करणाऱ्या दापोडे संघाला. यानंतर सुद्धा आपण दापोडेला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आता ग्रामीण पूलमधून हा इमर्जिंगचा सामना. थोडासा चांगला चेंडू, इथे मात्र फटका सजला नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागणार आहे गोलंदाज अनिकेत याचं. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी, षटकार खाल्ला, त्यानंतर मात्र 2 चेंडूंवरती चांगलं कमबॅक अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या थांबलेली 17 वरती. पुन्हा एकदा खराब चेंडू होता आणि फोर्स केलाय चेंडूला, चेंडू सीमा पार, लॉंग ऑनच्या वरून षटकार. चांगला फटका इथे सजवला आहे बॅटर दिशांत याने. दुसरा षटकार ठोकलोय, या षटकाराने धावसंख्या होते 23. प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये, चेंडू जातोय तो शॉर्ट लॉंग लेगच्या रिजनला. चांगला थ्रो, चांगला गॅदर आणि एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 24 वरती. का मॅच अजूनही कट चालू आहे, चांगले फटके येत आहेत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मात्र एखादा मोठा फटका खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक करत आहेत. जी कन्सिस्टन्सी आहे ना षटकारांची, ती इथं ठेवण्यात आलेली नाहीये. ती ठेवण्यामध्ये कुठेतरी अपयशी डेटचा इशारा येतोय. एक षटकार लागला, त्यानंतर चांगली गोलंदाजी होते, पुन्हा एकदा षटकार लागतो तर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. म्हणजे एक हमारी आणि एक तुमारी असं चालू आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, खूप सफल झाला होता, जवळजवळ 8व्या-9व्या स्टंपवरती जाऊन हा चेंडू खेळला होता बॅटर चीत याने. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 25. लॉस ऑफ 1 विकेट. सुरुवात इथूनही चांगली आहे, 14 धावा खर्च केलेले आहेत. बघा इथूनही मॅच बनू शकते अजून.
आमच्यापर्यंत पोहोचत आहेत डीजे दीपेश संदेश पाटील हे सुद्धा डीजेच्या भूमिकेमध्ये आज. चला गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी. बॉलर नेम प्लीज. भूमेश सॉरी उमेश ऐकायला आलं. एक उमेश टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आमच्या गावातील उमेश नाईक यांचा चांगला परफॉर्मन्स. उमेश जे आपण बोलतो ना ते यावर्षी आपल्याला पाहायला मिळाले आहेत. जे आमदार चषकामध्ये जे बेस्ट बॉलर होते ना ते त्यावेळेस त्या प्रकारची धारदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. उमेश नाईक मॅन फ्रॉम भादवड टेमघरपाडा. गोलंदाजीसाठी इथे तयार भूपेश. शॉर्ट चेंडू होता. चेंडू जातोय हवेमध्ये. लॉंग बाउंड्री तिथे आणि इथे मात्र गडी बाद. भूमेश चांगला कमबॅक करून देताना. रोहित याला एका जबरदस्त फलंदाजी करावी लागणार आहे. ज्या प्रकारे फलंदाज विस्फोटक भारतीय संघाचा ओपनर रोहित शर्मा 3 द्विशतक ज्यांच्या नावावरती आहेत. 209, 219 आणि 264. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला हो जबरदस्त. एसटी रक्षकाची दाद द्यावी लागणार आहे इथे मित्रांनो. सोपं नव्हतं. खूप उंच चेंडू फेकला होता. त्याला कलेक्ट चांगला केला. जर हा बाद झाला असता ना तर एक वेगळ्या प्रकारचा बाद इथे ठरला असता. कौशल्य दिसताना इथे एसटी रक्षक यश याचं ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती. 26 धावा कुठल्या होत्या यश याने. मॅन फ्रॉम कोपर. बॉलर तयार भूपेश. शॉर्ट चेंडू होता आणि पाठवून दिलेला आहे भूमेश याच्या चेंडूला सीमा पार षटकार. आता इथून मॅच ऑन झालेली. षटकार जो आला ना 34 धावा पाहिजे होत्या. या षटकाराने मात्र कुठेतरी धावा कमी केलेल्या आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 26 धावा 25 धावांची आवश्यकता. येणारे जे चेंडू असतील ना ते असतील 9-25. जर इथून एक मोठा फटका आला ना या 3 चेंडूंवरती तर मॅच ऑन होऊ शकते. कारण का दुपारचं सत्र आहे आणि कधी कधी चौथा गोलंदाज हा तितका दर्जेदार नसतो काही संघांकडे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. कारण का जे सुरुवातीचे 3 गोलंदाज असतात ना ते तुम्ही मेन यूज करता. मात्र आत्ताचं जो क्रिकेट असं झालेलं आहे ना मित्रांनो अनेक संघांकडे एक उत्तम तोफखाना गोलंदाजीचा सुद्धा असतो. 4 ते 5 फ्रंटलाईन गोलंदाज असतात आणि 7 ते 8 नंबरपर्यंत फलंदाजी असते किंवा त्याहून जास्त गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खराब वाईटची हॅट्रिक इथे पूर्ण करताना गोलंदाज भूपेश. धावसंख्या झालेली आहे ती 36. अजूनही इथून 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय गोलंदाज भूमेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. चांगला चेंडू होता भूमेश याचा. एकच धाव. इथे मात्र रनआउटची संधी आणि चूक करताना फलंदाज. कुठल्याही प्रकारची गरज नव्हती मात्र ही चुकी महागात ठरू शकते दापोडे संघाला.
सुजल येतो नवीन बॅटर. बघा कुठल्याही प्रकारची गरज नव्हती, 13 धावांवरती खेळत होता फलंदाज. मधली चूक लालच बुरी भला आणि गडी बाद होते. नवीन बॅटर सुजल. 8-22, 8 चेंडू आणि 22 धावा. हो सुंदर फटका, चेंडू खेळलेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देताना षटकार. सात चेंडू आणि 16 धावा. मागच्या संगीत थोडंसं पालघर साईडची वाईब आम्हाला देताना आमचे आदिवासी बांधव. दुसरा चेंडू द्यायचंय. मॅच ऑन झालेली आहे इकडनं. चांगली फलंदाजी. आले आले षटकार ठोकला फलंदाज. षटकार ठोकला. 6 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 43. अजूनही जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. मॅच गरम आहे. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा वाईड थ्रो, मात्र तोपर्यंत संधी होती. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावा. मॅच इकडनं ऑन झालेली आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आत्तापर्यंतची तरी, मात्र चांगली फलंदाजी केलेली आहे ती दापोडे संघाने. एकत्र होऊ नका प्लीज. मिनिश 11 कारिवली, मिनिश पाटील फॅम टीम, आपण एकत्र होऊ नका. फिल्डिंग लगेच लावून घ्यायचे. यानंतर ग्रामीण पूलमधून आपल्याला एक चांगला सामना पाहायला मिळेल. एक चांगली लढत देखील पाहायला मिळेल दोन्ही संघामध्ये. विहाना एंटरप्राइजेस पिसे ज्यांनी दुसरा दिवस गाजवला होता आणि दापोडे त्यांनी सुद्धा दुसऱ्या दिवसामध्ये चांगला खेळ खेळला होता. साहिल विपक्ष प्रितेश, एक जबरदस्त बॅटल आपल्याला यानंतरच्या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त गोलंदाज तर एक जबरदस्त फलंदाज साहिल, ज्याने या स्पर्धेची पहिली षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. आता मात्र अंतिम आणि महत्त्वाचं षटक टाकण्यासाठी कार्तिक याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधार यश याने. पाहूया जो विश्वास टाकलाय त्याला साजेशी अशी कामगिरी होते का. मात्र चांगली फलंदाजी केली दोन्ही फलंदाज सुजल आणि रोहित याने. एक एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आहे. कार्तिक येतोय अंतिम षटक टाकण्याकरती. यंग गोलंदाज पाहूया. अनुभव कमी आहे मात्र दर्जा गोलंदाजीचा टप्पा लाईन लेथ कशा प्रकारे आहे. नवीन गोलंदाज कार्तिक. 6 चेंडू 15 धावा. मॅच इकडनं रंगते बघा. तो मॅचचा चेंडू आलेला आहे. चला दोन्ही बॅटर्स चेंडूची पडताळणी करताना, आणि ज्यावेळेस तुम्ही चेंडूची पडताळणी करताना निश्चितच तुम्ही एक चांगले उत्तम जाणकार क्रिकेटचे समजले जातात. कारण का आत्ताचे जे चेंडू असतात ना, षटकार लागल्यानंतर कदाचित तो आतमध्येतून क्रॅक्स वगैरे त्यांना पडत असतो. त्याचमुळे हे बलदचे फलंदाज चेंडू चेक करत असतात. खराब चेंडू. इथे मात्र बीट होते बॅट्समन, बीट होते विकेट किपर, आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावते ती 46. जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. बघा अनुभव कमी आहे गोलंदाजाकडे. युवा गोलंदाज आहे. तिकडनं मनोबल वाढवताना गोलंदाज कार्तिक. इथे मात्र सुंदर चेंडू होता. पडल्यानंतर आजच्या दिशेने थोडासा वळला होता. एक वेळ असं वाटलं होतं की चेंडू वाईटला जाईल, मात्र पडला आणि अचानक चेंडू आतमध्ये आला. चांगला कमबॅक या चेंडूवरती गोलंदाज कार्तिक याचा. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 47 वरती.
इथूनही जिंकण्याकरता 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके आले तर मॅच फिनिश होऊ शकते दापोडे संघाला. मात्र वाटलं नव्हतं अशा प्रकारची फलंदाजी होईल म्हणून दापोडे संघाकडून दाद द्यावी लागेल त्यांच्या फलंदाजांना. शॉर्ट चेंडू, खराब चेंडू होता, फायदा घेता आलेला नाहीये. खूप वेळ होतं इथे, चांगले क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धाव, एक धाव आणि संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 48. अजूनही इथून जिंकण्याकरता ज्या धावा हव्या आहेत 4 चेंडू आणि 11 धावा. ज्या प्रकारे पहिला चेंडू टाकला होता ना, त्याच्यानंतर मात्र एक असं कमबॅक गोलंदाजा कार्तिक याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा इथे मात्र खेचलेला आहे चेंडूला आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार, षटकार, सॉरी, या षटकाराने मात्र संघाची धाव It's a 6, yes, but it is not a high 6, it is a flat grounded 6. या षटकाराने धावसंख्या पुढे सरसावते ती 54 वरती. जिंकण्याकरता 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. मॅच इथून ऑन होते, कोणताही संघ विजय होऊ शकतो. एक जबरदस्त फटका आला होता फलंदाजाच्या माध्यमातून. कार्तिक आता मात्र थोडीशी चूक करताना वारंवार शॉर्ट चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गुड लेंथलावरती टेकलेला होता चेंडू. यावेळेस मात्र चांगला चेंडू गुड लेंथला चेंडू टाकला होता. 2 चेंडू आणि जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असणार आहे, दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. चांगला इथून गोलंदाजीचा नमुना पेश करताना युवा गोलंदाज आहे, अनुभव कमी आहे, मात्र टप्पा त्याच्याकडे खूप चांगला आहे, व्हेरिएशन खूप चांगला आहे. सुरुवातीचे जे 2 चेंडू होते ना ते खूप चांगले हाताळले होते गोलंदाज कार्तिकाने. त्यानंतर करतोय चूक 3ऱ्या चेंडूवरती. 4थ्या चेंडूवरती मात्र चांगला कमबॅक इथे पाहायला मिळत आहे गोलंदाज कार्तिक याच्या माध्यमातून. मॅच ऑन होते. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पाहूया फलंदाज तयार. दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. बीड होते बॅट्समन इथे. यष्टीरक्षक यश डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयास होता लेगबाईच्या रूपामध्ये. 1 धाव पूर्ण होते. 1 चेंडू आणि 3 धावा. मॅच ऑन झालेले. आणि या स्पर्धेमध्ये जे मॅचेस झालेले आहेत ना मित्रांनो, आतापर्यंत सर्वच मॅचेस हे उत्तम झालेले आहेत. सर्वच मॅचेस फोटो फिनिश मॅच झालेले आहेत. कट टू कट मॅचेस. JB ट्रॉफी 2025 मध्ये आयोजकांचा पैसा वसूल होताना अभिमन्यूजी तरे आणि हरिदादा जोशी यांचा पैसा वसूल सक्सेसफुल टुर्नामेंट त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी 1 चेंडू आणि 3 धावा. आणि मित्रांनो, एक सक्सेसफुल टुर्नामेंट कशाला म्हणतात ना, त्याचं उत्तम उदाहरण इथं पेश करताना अभिमन्यू दादा आणि हरिदादा. जबरदस्त टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून. 1 चेंडू 3 धावा. गोलंदाज तयार कार्तिक. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकताना डेड चेंडूचा इशारा येतो. मात्र फलंदाजांना दाद द्यावी लागणार आहे. ते दापोडे संघाचे तुम्ही चांगल्या प्रकारे खेळ केला. अतिशय सुंदर खेळ तुमच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला. धावसंख्या जास्त होती, 59 धावा करायच्या होत्या. सोपं नाहीये मित्रांनो खेळणं. चला गोलंदाज तयार. 1-3. इथे मात्र चेंडू टाकलेला आहे आणि सुंदर झेल. जवळजवळ व्हाईटचा चेंडू खेळला होता. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, तुम्ही मैदानामध्ये जे करता ना त्याला महत्त्व देता येतात. सोपं नसतं फलंदाजी करणं. चांगली फलंदाजी केली दापोडे संघाच्या आणि विजय संपादन केलेला इथे मिनेश 11 कारिवली संघाच्या. अभिनंदन मिनेश 11 कारिवली आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक दापोडे संघ. की आपण पाहुण्यांना थांबवलेलं आहे, कारण की त्यांना संध्याकाळी देखील यायचं आहे. आज फायनलचा दिवस आहे.